हरिओम. आज रविवार 7 जून 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की नित्यनेम म्हणजे काय. ऐकूया. नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम. नित्य कोण? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तो खरा नित्य. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा, त्याचा नियम करायचा. म्हणजे काय करायचं? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे. आपलं मन भगवंताच्या स्वाधीन करणं, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणं, याचं नाव नित्य नियम. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये, अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही. आणि हा देह हा जड आहे, अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणं शक्य नाही. म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारं आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारं असं भगवंताचं नाम अखंड घेणं, हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधनं, पोथी वगैरे वाचणं, स्नान संध्यादी नित्य कर्म वगैरे पाळावीत, पण त्याचा हट्ट व्याग्र असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाम मात्र सोडू नये, एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने नाम घेतलं की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचं फळ फार मोठं आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. बरं, आपण नाम घेत जावं, नामाने भावना शुद्ध होत जाते. खरं म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच नाही, किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी आहे ती परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचं प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचं जप करेल त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाही ठेवतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जातं आणि सर्व शंका आपोआप फिरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडं, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचं प्रेम लागलं होतं असं वर्णन आहे. रामनामाचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम हे दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे, ह्यातच जीवनाचं सर्वस्व आहे. ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडलं नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.